भारतीय संस्कृती ही अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात कधी झाली हे कोणी सांगू शकत नाही. आपल्या संस्कृतीमधले हे फार मोठे 2 महाकाव्य आहेत. एक महाकाव्य आहे रामायण आणि दुसरं महाकाव्य आहे महाभारत. रामायण ही संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करण्याची ताकद रामायणामध्ये आहे. उच्च कोटीची नाती रामायणाने सांगितली. राम हे आपले आदर्श आहे. आपल्या संस्कृतीचा 2 अक्षर आहेत. ही जी 2 अक्षर आहेत आणि सगुण असणारे भगवान श्री रामचंद्र मूर्तीच्या रूपामध्ये यांची जी जन्मभूमी होती अयोध्या. अयोध्येला जन्म झाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. यदूच्या कुळामध्ये सूर्यवंशामध्ये श्री भगवान रामचंद्रांचा जन्म. खूप मोठे उत्सव, कारण आपल्याला सगळ्यांना साक्षीभूत असलेले ग्रंथ मूळ वाल्मिकी रामायण आहे. वाल्मिकी रामायणाचे एकूण श्लोक आहेत 24,000. 24,000 श्लोकांचं असलेलं वाल्मिकी रामायण. रामायणाचे जे भाग आहेत त्याला कांड म्हणतात. 7 कांडामध्ये असलेलं रामायण आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्र, संपूर्ण आशय चरित्र, संपूर्ण कथानक, संपूर्ण प्रगट स्वरूपामध्ये रामायणामध्ये आहे. रामायणातला सर्वात उच्च कोटीचा भाव म्हणजे आदर्श पात्र आहेत. ज्या रामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला, परंतु 500 वर्षापूर्वी, इतिहास ऐका थोडा, किती वर्षापूर्वी? 500 वर्षापूर्वी नवे आपल्या देशावर असंख्य आक्रमणं झाली. इतकी आक्रमणं झाली आपल्या देशावर, इतकी लूट झाली. आपल्या देशामध्ये सगळ्या जगाचं भरण पोषण करण्याची शक्ती त्यावेळेस होती, आज सुद्धा आहे. ही मातीच अशी आहे, ही भूमीच अशी आहे का इथं जे टाकू त्यातून सोनं तयार होत असतं. सोनं तयार होतं उच्च कोटीच्या असलेल्या भूमीमध्ये. कारण देवाला प्रगट व्हावं, ईश्वराला अवतार घ्यावं अशा कुठल्याही भूमीमध्ये वाटू शकत नाही. पवित्र अशा भूमीमध्ये, कारण शास्त्रामध्ये सांगितलं भारतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. दुर्लभो मानुषो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठ प्रिय दर्शनम. पहिली दुर्लभ गोष्ट मनुष्यदेह प्राप्त होणं, दुसरी दुर्लभ गोष्ट मुमुक्षत्व प्राप्त होणं, आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली संत संग. त्याही पेक्षा दुर्लभ गोष्ट सांगितली भारतखंडे नरदेह प्राप्ती. भारत देशाला जन्माला येणं ही दुर्लभ गोष्टी. जे जन्माला आलेत ते भाग्यवान आहेत या भूमीमध्ये जन्माला आलेलो. कारण आपली संस्कृती जगाला आदर्श शिकवणारी आहे. कुठल्याही रामायणाच्या श्लोकामध्ये, महाभारताच्या श्लोकामध्ये हिंसा सांगितलेली नाही. दुसऱ्या धर्मावर आक्रमण सांगितलं नाही. दुसऱ्या धर्माला सामावून घेण्याची शक्ती आपल्याकडे जेवढी मोठी आहे तेवढी कोणामध्ये सुद्धा नाही. बाबराने आक्रमण केलं, अनेक आक्रमण झाली, अनेक या देशावर आक्रमण झाली. त्या लोकांनी आक्रमण करून त्यांच्या वृत्तीतलं, विध्वंसक प्रवृत्तीतलं, आपल्या ज्या ज्या अस्मिता होत्या, जिथं जिथं आपली मंदिरं होती, ज्या ज्या ठिकाणी आपले अस्मितेचे केंद्र होते, अयोध्या हे आपलं केंद्र आहे, मथुरा हे आपले केंद्र आहे. ज्या ठिकाणी दक्षिण भारतात कमी लूट झाली म्हणून दक्षिण भारतातली आजही मंदिरं सोन्याची आहेत. अयोध्येचं मंदिर बाबराने पाडलं. अयोध्येचं 500 वर्षापूर्वी बाबराने अयोध्येचं मंदिर पाडलं. ज्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्रांचं स्थान होतं तिथंच एक मस्जिद तिची निर्माण केली, तिचं नाव दिलं बाबरी मस्जिद. काय नाव दिलं? बाबरी मस्जिद. असे कितीतरी पुरावे सापडले नवे. ती मस्जिद पाडल्यानंतर उकरत असताना अनेक ताम्रपटावर लिखित, कारण इतिहासाचं लेखन करत असताना त्याला पुरावे लागतात, न्यायालयात सुद्धा पुरावे लागतात. कितीतरी पुरावे सापडले की रामाचे स्थान तेच आहेत. त्या पुराव्याच्या आधारे कितीतरी वर्ष चाललेला खटला, अनेक काळ चाललेलं राज्यकारभार, अनेक गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या खटल्याचा निर्णय शेवटी भारतातले उच्च कोटीचे 5 न्यायाधीश एकत्र बसले आणि त्या न्यायाधीशाने सगळे पुरावे, मुस्लिमांचे, भारताच्या हिंदूंचे सगळे पुरावे जमा केले. मस्जिदीला कुठलाही इतिहासातला पुरावा सापडला नाही, परंतु आपल्या रामाच्या जन्मभूमीला सगळे पुरावे सापडले आणि कायद्याच्या चौकटीतून कायद्याने निर्णय दिला की जन्मभूमी रामाचीच आहे. न्यायालयाचा निर्णय झाला तरी पण कोणाची ताकद होत नव्हती. हे कसं तयार करायचं? कितीतरी वर्ष गेले. मस्जिद पाडण्यासाठी आमच्या 287 लोकांनी
बलिदान दिलं. कोणतीही गोष्ट प्राप्त होत असताना आपण कळसाकडे पाहत असतो, परंतु त्याच्या पायामध्ये कोण कोण गेले त्याच्या कोणाकडेच लक्ष नसतं, कोणाचंच लक्ष नसतं. ज्यांनी पायामध्ये, आपल्याला माहित आहे सगळं कारसेवक वगैरे या सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण आपली अस्मिताच अशी आहे. आज पहा आपल्या गावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये उत्सव आहे, प्रत्येकाच्या प्रेरणा मिळते, प्रत्येकाला एक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा विध्वंसक नाही, कुठलेही कोणाची हिंसा करायला आपली संस्कृती शिकवणारे नाही, परंतु आमचा आनंद घ्यायला आम्हाला बंदी का असावी? हे आपल्या देशात आहोत ना, आपल्या देशात असून आपल्या देशामध्ये आपला आनंद घेण्यासाठी बंदी नसावी. पहा या ठिकाणी आबाल वृद्ध लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळे सहभागी झालेत. आज आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे, कमीत कमी 100 कोटी लोक आज सहभागी आहे या उत्सवामध्ये. जगात सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा, तिथं सुद्धा उत्सव चालू आहे. जिथं ज्या ज्या ठिकाणी उत्सव आहे सगळं आनंदी आनंद, मंगलमय वातावरण असतं. तेच उत्तर कमी वेळ आहे आपल्याला, म्हणून या ठिकाणी तेच उत्तर आपल्याला जगद्गुरु तुकोबारायाने एका अभंगात दिलं. काय उत्तर दिलं? आपल्याला रामाच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकायचा, असलेल्या उच्च कोटीचे भाव प्रगट करायचे. झाले रामराज्य काय उणे आम्हास. उणे म्हणजे आम्हाला काय कमी आहे, आमच्याकडे काय? तर रामाचं राज्य येणं म्हणजे काय? सहजगती वाक्प्रचार सुद्धा आहे. राम राज्य आलं, राम राज्य आलं म्हणजे ज्या ठिकाणी कोणालाही दुःख नाही, ज्या ठिकाणी कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा नाही, ज्या ठिकाणी सर्वांना स्त्रिया निर्भर आहेत, लहान मुलं निर्भर आहेत, सगळ्यांना आनंदी आनंद आहे आणि सगळ्यांचं भरण पोषण करणारी निसर्गाची शक्ती भरपूर आहे, त्याला रामराज्य म्हणायचं. जिथं जिथं रामराज्य आहे, झाले रामराज्य काय उणे आमासी. धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हशी. धरणी पीक धरते. कधी धरणी पीक धरते? ज्यावेळेस खूप भरपूर पाऊस होतो, सुपीक जमीन असते. धरणीनं पीक धरलं की सगळ्या लोकांचं, प्राणी मात्रांचं उच्च कोटीचं भरण पोषण होतं. राम हे आमचे आदर्श आहे, राम हे आमचं हृदय आहे. कोणालाही, आमच्या हनुमानजींना राम कुठे आहे? हृदय फोडलं तर रामच दिसले. आमच्या हृदयात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी ओव्या आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, ते अभेरुणी गोचिडा शुद्ध सेविती, कमलकंदानी दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी येरा चिखलू चिवरे, निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतले आती सहस्रवरी, वरी बैसुनी उपवासू करी दरिद्रीजे. 4 ओव्या सांगितल्या. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या श्लोकाखाली मौलींनी पहिल्या 4 ओव्या सांगितल्या, 3 ओव्या सांगितल्या. नंतर 4थ्या ओळीत जो सिद्धांत सांगितला तो आजचा दिवस आहे. काय सिद्धांत सांगितला? पहिल्या ओळीमध्ये अश्रद्धा, अर्जुनाचा प्रश्न होता, ह्या लोकांना असता का नाही, या लोकातून ज्ञान सुटलं कसं, त्याचं उत्तर देत असताना अश्रद्धाना पुरुषा 9व्या अध्यायातला श्लोक आहे, त्याच्या खालची पहिलीच ओवी माऊली म्हटले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दृष्टांत दिला, म्हटले दूध पवित्र असतं आणि गोड असतं. आपण सगळे गाई, गावठी गाई बरं का. दूध पवित्र आणि गोड आहे. पासी त्वचेची पदराड, ते अभेरुणी गोचिडा शुद्ध सेविती. गोचिड असतं गाईच्या सडाला. गोचिड कुठं असतो? गाईच्या सडाला. ते दुधाचा अवेर करताना अशुद्ध सेविती म्हणजे रक्त पितं. मध्ये 1 mm चा त्वचेचा पडदा आहे. पवित्र असलेलं दूध टाकतं ते गोचिड काय पितं? रक्त पितं. पहिला दृष्टांत माऊलींची मांडणी आहे. पहिला दृष्टांत दिला गोचिडाचा. दुसरा दृष्टांत दिला कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरे, एरा चिखलू चिवरे. कमलिनी आणि दर्दूर म्हणजे बेडूक. कमलिनी कुठं उगवते? चिखलात. आणि बेडूक कुठं राहतो? चिखलात. कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी. त्यांचं नांदण्याचं घर म्हणजे चिखल. एकाच घरी नांदतात. बेडूक चिखलात, कमलिनी चिखलात. परी परागू सेविजे भ्रमरी, परंतु त्या कमलावरचे असलेले पराक्कन, मकरंद म्हणजे मध, दुरून येऊन भुंगे पिऊन जातात. परागू सेविजे भ्रमरी, एरा चिखलू चिवरे. ते काय पितं? काय खातं? बेडूक काय खातं? चिखल खातं. दुसरा दृष्टांत बेडकाचा, पहिला दृष्टांत गोचिडाचा. तिसरा दृष्टांत दिला दैवाच्या परिवारी, लोह्या रुतले अति सहस्र. दैवहीन माणूस आहे, त्याच्या खाली एक कढईभर सोनं गाडलेलं आहे, परंतु त्याला ज्ञान नाही,
फाटलेलं घरटं आहे, झोपडं आहे, शिळे तुकडे आणून खातोय बसला कडेवर, परंतु ज्ञान नसल्यामुळं शिळे तुकडे खातो. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या तिसहस्रवरी वरी बैसून उपवासू करी दरिद्रीजे. 3 दृष्टांत दिले, 4थ्या ओळीत सांगितलं. आता आजची ओळी, आता जास्त विश्लेषण करायचं नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, जिथं रामाचा शब्द आला, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतीसी कामू विषयावरी. त्याला आत्माराम म्हणतो आपण. आत्माराम, आत्मा हाच राम. अनेक शब्द आहे आपल्याकडे रामाच्या संदर्भाने, कितीतरी शब्दांचा संदर्भ आलेला आहे. त्या रामाच्या बद्दल या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं, अशी धरणी रामाचं राज्य न धरणी पीक धरते, गाई म्हशी सगळ्या भरपूर दूध देतात. मग अशा वेळेला काय करायचं? सगळीकडे आज सकाळपासून तुमच्याकडे चाललेली मिरवणूक, कारण या भूमीला एका महात्म्याचा स्पर्श झाला आणि महात्म्याच्या स्पर्शाने ज्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्राचं आगमन झालेले, बरोबर आहे ना. राम, लक्ष्मण, सीतामाई, बालयोगी महाराजांकडून या ठिकाणी त्यांच्या स्पर्शातून ज्यांचं आगमन आपल्या गावात झालं, त्या स्मृती, महात्म्याचा स्पर्श, देवाचा स्पर्श, देवाचं आगमन, ते तुम्हाला हजारो वर्ष पुरत असतं. हजारो वर्ष. रामाचं आता का बरं 500 वर्ष? आम्ही कुणी म्हटलं आमचे राम वनवासात होते. 500 वर्ष राम कुठं होते? वनवासात होते. परंतु 500 वर्ष त्या ठिकाणी समाधान नव्हतं. अयोध्येमध्ये समाधान नव्हतं. आजचा दिवस खरी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. आजचा दिवस भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून खरोखरची दिवाळी आहे. म्हणून तर तुम्ही पुरणपोळ्या केल्या. दिवाळी आहे बरं का. दिवाळीचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो. आनंद उत्सव. सगळीकडे गुढिया, तोरणे, पताका उभारून सगळीकडे आनंदी आनंद आहे. कारण राम राज्यात रामाचं राज्य असणं म्हणजे आनंदोत्सव. रामाचं राज्य जाणं म्हणजे दुःख. दुःख नाही तिथं. काय असतं तिथं? सगळं राम वेळोवेळा आम्ही गाऊ. रामाच्या जीवनातले प्रसंग थोडे सांगायचे आपल्याला कमी वेळ आहे. रामाने उच्च कोटीचे भाव प्रगट केले. रामाचे भाव आपल्या हृदयात असणार. रामाने कुठेही हिंसा शिकवली नाही. आपल्या अंतःकरणात राम येणं म्हणजे काय माहितीये का? राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम जर म्हणायला गेलं तर रामाची होईजे. त्यांचे भाव येत असतात. आदर्श राजा भगवान श्री रामचंद्राचे पात्र आज इराण आणि इराक मध्ये रामायण अभ्यासक्रमात लावले. सर्च करा, खोटा असेल तर बरं का. ज्या मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये रामायण अभ्यासक्रमात लावतात. आणि आमच्याकडे कुठं सेक्युलरिझम येतं काय माहिती बरं का. कारण का? जीवनामध्ये आदर्श पात्र आपल्या जीवनात असली तर पुढची पिढी चांगली होत असते. रामासारखा आदर्श, एक स्त्री, एक पत्नी, एक वचनी, उच्च कोटीचा पती कसा असावा रामाकडे पाहायचं. पत्नीचं नातं कसं असावं रामाकडे पाहायचं. पित्या पुत्राचं नातं कसं असावं रामाकडे पाहायचं. रामाच्या रामायणाकडे पाहायचं. नंतर भावाभावाचं नातं कसं असावं भरत रामाकडे पाहायचं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. सेवकाचं सेवक आणि देवाचं नातं कसं असावं हनुमान रामाकडे पाहायचं. इतकी आदर्श पात्र की ज्यांचे शिखर उच्च कोटीचा आहे, इतके आदर्श पात्र रामायणात आहे. इतक्या उच्च कोटीचे पात्र रामायणात आहे. किती उच्च कोटीचे पात्र आहे? ज्या रामाच्या चिंतनाने रावणाच्या वृत्तीत बदल होऊ शकतो तिथं आपली काय गत आहे. रामाचं चिंतन केलं तो प्रसंग आहे रामायणामध्ये. गोड प्रसंग कितीतरी हजारो लाखो प्रसंग आहेत आपल्याला, पण आज वेळ कमी असल्यामुळे आपण फक्त मोजके 2-3 प्रसंग सांगणार आहोत. रामाने ती मंदोदरी पतिव्रता होती. कारण 5 पतिव्रतेमध्ये वर्णन जिचं केलं जातं. पंचपतिव्रताम पठंती. 5 पतिव्रतेंचं नुसतं स्मरण जरी केलं सकाळी उठल्या उठल्या तरी पापनाशनम असं सांगितलेले. पतीची हा माता अनुसरोणी पतिव्रता सहज आपुल्या सोयिता प्राप्त होत असे अनेक ओव्या आहेत. 5 पतिव्रता सीता, तारा, द्रौपदी, अहिल्या, मंदोदरी या 5 पतिव्रता आहे. सीता, द्रौपदी, तारा, अहिल्या आणि मंदोदरी या 5 पतिव्रतेंचं नुसतं स्मरण केलं, नुसतं नामस्मरण जरी केलं सकाळी सकाळी उठल्या उठल्या तरी पापनाशनम, पापाचा नाश होतो असं सांगितलं जातं. तर मंदोदरी रावणाची पत्नी 5 पतिव्रतेमध्ये नाव होतं. एक प्रसंग असा आहे, मंदोदरी रावण विषयासक्त कामांध झालेला, 80,000 स्त्रिया, 1.25 लाख नातू रावणाकडे.
परंतु पहा वृत्ती कशी असते, आपल्या ताटात किती आहे ते कधीच पाहत नसते, आसुरी प्रवृत्ती असते. ज्या प्रवृत्तीला आपलं किती आहे हे दिसत नाही, जी प्रवृत्ती दुसऱ्याचं चांगलं पाहत असते ते आपल्याला मिळावं वाटतं, तिला आसुरी प्रवृत्ती, त्याला रावण म्हणायचं. तिला कोणती रावणाची प्रवृत्ती म्हणायचं. दुसऱ्याची स्त्री आपल्याला मिळावी वाटणं याला रावणाच्या जातीतले म्हणायचे. कोणाच्या जातीतले म्हणायचे? हे रावणाचे वंशज, कंसाचे वंशज. रावणाची इच्छा सीतेच्या सौंदर्याकडे धनुष्य वर पण काय जिंकला आला नव्हता, कारण त्या काळापासून, अनादी काळापासून आपल्याकडे स्त्रियांचं स्वातंत्र्य होतं. स्वयंवर ही पद्धत होती. स्वयंवर याचा मराठीत अर्थ कधी आपण विचार तरी केला का? स्वयं म्हणजे स्वतः, वर निवडणे. प्रत्येक मुलीला स्वतः नवरा निवडण्याची, वर निवडण्याचा अधिकार होता, त्याला स्वयंवर म्हणायचे. स्वतः वर निवडायचा, कोणीही वर नव्हता निवडत. ज्याच्याकडे ताकद होती, ज्याच्याकडे शक्ती होती, ज्याच्याकडे गुणात्मक भाव होता, त्यांना वर निवडलं जायचं. रावणाला ते धनुष्य खाली पडलं होतं, सीता तेव्हापासून रावणाच्या डोक्यात होती. रावणाने कपट कारस्थान करून सीतेला पळून, सगळा कथा भाग माहिती आहे. रामायण आपण सर्वजण बहुश्रुत आहात सांगण्याचा इत्यर्थ सीतेला अशोकवनात ठेवलं. आणि मंदोदरीचा रावणाचा संवाद आहे. स्वप्न सुद्धा आमच्या संतांनी संवादात्मक लिहिलेले, बरोबर आहे ना. संत वाङ्मयामध्ये सगळे संवाद आलेले आहेत. ज्ञानेश्वरीत आहेत, गाथेत आहेत, एकनाथ महाराजांच्या अभंगात आहेत. नाथ महाराजांनी तर भावार्थ रामायण लिहिलं वाल्मिकी रामायणावर, आणि उच्च कोटीचं रामायण उत्तर भारतामध्ये तुलसीदासाने तुलसी रामायण, असे कितीतरी रामायण झालेत, कितीतरी भाष्य झाले वाल्मिकी रामायणावर. मूळ वाल्मिकी रामायणाचे 7 कांड आहेत. आपण पहिल्यांदा सांगितलं मंदोदरी रावणाला काय सांगते संध्याकाळच्या वेळेला, का हो तुम्ही इतका आटापिटा करता, इतका आटापिटा करता सीतेचा भोग घेण्यासाठी, तिला वश करण्यासाठी, तिला आणण्यासाठी तुम्ही त्रास घेतला, रूप बदलून गेला, साधूचं रूप घेऊन गेला. तुम्ही प्रकांड पंडित आहात. रावणा इतका प्रकांड पंडित कोणीच नव्हता. 4ही वेद रावणाचे मुखोद्गत होते. 4ही वेद. प्रकांड पंडित असणाऱ्या रावणाला मंदोदरी सांगते, मी एक युक्ती सांगू का? पतीच्या मतानुसार बरं का. पती किती उच्च कोटीचा भाव असेल, म्हणून तर 5 पतिव्रतेत नाव घेतलं जातं. ती म्हणती असं करा ना, तुम्हाला सीतेला वश करावं ही इच्छाच आहे ना, सीता आपल्या वश व्हावी ही तुमची आंतरिक. ते म्हटलं आहेच ना, त्यासाठीच मी सगळा आटापिटा केला आहे, तिला घेऊन आलो, सगळं चालू आहे, अशोकवनात ठेवलंय. मंदोदरी सांगते, एक करा, मी तुम्हाला एक युक्ती सांगते, सीतेला वश करण्यासाठी मी तुम्हाला युक्ती सांगते. मंदोदरी रावणाला सांगते, तुम्ही आता इतके हुशार आहात, प्रकांड पंडित आहात, सिद्धी तुम्हाला प्राप्त आहे. सिद्धी नाही, रावणाच्या घरी सगळे 33 कोटी देव बंदी खाण्यात होते, सगळ्यांना माहित आहे. वारा झाडलोटाचं काम करायचं, कोण कोण काय काय कामं करायचं, सगळं रामायणात चरित्रात मध्ये भाग घेत असतो. तर मंदोदरी सांगत असताना तिने सांगितलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही रूप बदलवण्यात पटाईत आहात, सीतेला वश करण्यासाठी तुम्ही राम बना, रामाचं रूप घ्या आणि सीतेकडे जा, ती पटकन वश होईल. तुम्हाला इतकं सोपं. रावण हसायला लागला. तो म्हटला, मंदोदरी तू खरंच माझी पतिव्रता पत्नी आहेस, परंतु तू सांगण्याच्या अगोदर मी हा प्रयोग केला ग. काय म्हणतो रावण? मी हा प्रयोग केला. रावणाने काय प्रयोग केला होता? राम बनून सीतेला वश करण्याचा प्रयत्न केला. पण रावणाने सांगितलं, अगं मी राम बनलो, मी राम झालो की माझा काम जातो. बरं का, काय म्हटला रावण? म्हटला, मी राम जर झालो तर माझ्या अंतःकरणातला काम नष्ट होतो. म्हणून ज्यांना राम व्हायचं, काम शिल्लक राहून राम नाही होत आहे. जिथं रावणाला राम होत असताना ज्याच्या अंतःकरण वृत्तीत कामच शिल्लक नव्हता, त्याने सांगितलं, मी रूप बदलायचा प्रयत्न केला. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. मंदोदरीला रावणाने सांगितलं की मी राम म्हणल्यानंतर माझ्या अंतःकरणातली काम इच्छा संपून जाते, मी त्या ठिकाणी वेगळा भाव तयार होतो, म्हणून मी रामाचं रूप घेत नाही. म्हणून रावण ते भाव जागृत ठेवायचा. शेवटच्या दिवशी मंदोदरी खूप रडते. ज्या दिवशी रावणाचा अंत होणार ना, त्या दिवशी मंदोदरीला स्वप्न पडतं, रडते. सांगितलं, सगळं तुम्ही कुळ संपवलं, असं का केलं? आजही मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्यांची सीता, रामा सीता देऊन टाका रामाला. राम दयाळू आहे, कृपाळ आहे, देऊन टाका. रावण हसायला लागला. म्हटलं, मंदोदरी मला माहित आहे मी उद्या या जगात नसणार आहे, परंतु मला वेळा समजू नको. अगं मी वेदाचा अभ्यासक आहे, मी रात्रंदिवस शत्रू होईना का, परंतु त्याचं ध्यान केलं. नव्हे माझं जाऊ दे म्हटले, मी एकटा रामाचं चिंतन केलं असतो तर मी एकटा उद्धारून गेलो असतो, रामरूप होऊन गेलो असतो, माझा उद्धार झाला असता.
परंतु माझ्या या सगळ्या आसुरी नगरीचा मला उद्धार करायचा होता, म्हणून मी सगळ्यांना पुढं केलं. ज्यांना ज्यांना रामाच्या स्पर्शातून रामसेनेतून अंत झाला ते सगळे मोक्षाच्या मार्गावर गेले आणि मी मोक्षाच्या मार्गावर जाऊन रावण प्रकांड रावणाची पूजा आहे काही ठिकाणी. रावण पंडितवादा सांगितलं, माऊलीने सुद्धा सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, तुम्हाला जर देवाचं भक्ती करायची एक तर त्याचं उच्च कोटीचं भक्त व्हावं, नाहीतर उच्च कोटीचं शत्रू व्हावं. कारण का, शत्रूला रात्रंदिवस ती आठवण असते, रात्रंदिवस डोळ्यासमोर दिसतो. कंसाला रात्रंदिवस डोळ्यासमोर दिसायचा. त्याला सुद्धा शत्रुत्व जर केलं तर त्याचं स्मरण शत्रुत्वाने किंवा भक्तीने उच्च कोटी स्मरण होत असतं, नाहीतर वर दाढाजल्यासारखं स्मरण होत नाही बरं का. दाढाजून दाढून दाखवताना वेगळं, आत वेगळं. म्हणे आपल्याकडे, मोह में राम और बगल में छुरा. याचा काहीच उपयोग होत नसतं, याचा काही उपयोग होत. एकच कथा सांगतो रामाच्या जीवनातली, की भगवान श्री रामचंद्राच्या अयोध्येमध्ये रामराज्य झाल्यानंतर आमची संस्कृती आहे, रामाने लंका जिंकली आणि तिथंच समर्पित केली. कोणाला देऊन टाकली? आम्ही जिंकलेलं कधी घेत नसतो बरं का. आम्हाला दुसऱ्याच्या संपत्तीवर आशा नाही, दुसऱ्याच्या कोणत्याच गोष्टी इच्छा नसते. लंका जिंकून ती कोणाला दिली? त्यांच्याच भावाला दिली. परत वालीला मारून ते सगळी नगमीत कोणाला दिली? ती सुग्रीवाला दिली. सगळा इतिहास असा आहे आमच्याकडे, सगळा पूर्ण इतिहास असा आहे. आम्ही कधीच लोभ धरत नसतो. जी आमची उच्च कोटीची संस्कृती, किती मोठी संस्कृती आहे. रामाच्या जीवनातला एकच प्रसंग सांगतो, माहीत नाही ते सांगायचं असतं. रामाने वक्ते बाबांनी रामायण लिहिलं, भावार्थ रामायणावर टीका केली. असे सूक्ष्म सूक्ष्म ओव्या आहेत रामायणामध्ये, की ज्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र नगरीमध्ये राजा कसा असावा. नगरामध्ये जर कोणी एखाद्या गरीब घराण्यातला, गरीब म्हणजे दारिद्र्य नव्हतंच, कुणी आजारी पडला तर रामाने स्वतःच्या पाठीवर घेऊन त्याला वैद्याकडे नेलेले पुरावे रामायणात आहे. राजा असा असावा. रामाच्या राज्यामध्ये कोणालाही कोणावरही अन्याय होत नव्हता. पशु पक्ष्यांवर सुद्धा अन्याय होत नव्हता. प्राणी मात्रांवर सुद्धा आनंदित होते. एक दिवस अशी घटना घडली, रामाच्या अयोध्येत दरबार चालू असताना दरबाराच्या बाहेर रस्त्यावर एक कुत्रा आला आणि कुत्रा भुंकायला लागला. कुत्र्याचा एक पाय मोडलेला होता, पायावर नखीवर लागल्यामुळे एक पाय वर करून कुत्रा भुंकायला लागला. त्याच्या भाषेत न्याय मागत होता. रामाला आवाज आला. राम तटकन उठले. आपल्या मंत्र्यांनी, तुम्ही बसा, मला पाहू द्या तो काय म्हणतो. राम कुत्र्याला आत बोलवलं नाही, त्याच्या जवळ गेले, रस्त्यावर गेले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. काय झालं म्हटले, सांग ना तुला काय झालं, तू काय न्याय मागतो ते सांग. कुत्र्याला बोलायला लागला रामाशी. कुत्र्याने सांगितलं, देवा देवा, तुमच्या नगरीमध्ये माझ्यावर अन्याय झाला. कोण न्याय मागत होता? कुत्रा. कोणाकडे न्याय मागत होता? रामाकडे. काय अन्याय झाला सांग ना, कुठं राहतोस? त्याने सांगितलं, मागच्या बाजूने 3 नंबरच्या गल्लीत मी राहतो. मग काय झालं? हे माझा एक पाय लंगडा केला. कुणी लंगडा केला? मागच्या गल्लीतला तो संन्याशी आहे. त्या संन्याशाने मला दगड मारला आणि त्या दगड मारल्यामुळे माझा पाय लंगडा झाला आणि तो न्याय मागण्यासाठी मी तुमच्या दरबारात आलो. राम स्थिर झाले. सेवक वगैरे तोपर्यंत आले होते. सेवकांना सांगितलं, जा त्या गल्लीतून त्या संन्याशाला बोलून आणा. संन्याशी साधना करत होता. त्यानं सांगितलं, रामाने तुम्हाला बोलवलं. आला तो रामाच्या त्या समोर आल्या, राजमहालाच्या समोर. रस्त्यावर कुत्रा होता, संन्याशी होता. रामाने संन्याशाकडे पाहिलं, कुत्र्याकडे पाहिलं. कुत्र्याने काय सांगितलं, याने माझ्यावर अन्याय केला, मला दगड मारला, माझ्या पायावर दगड लागला. रामाने संन्यासाला विचारलं, का रे बाबा, तू याला दगड मारला का? त्या काळात रामाच्या नगरीमध्ये कोणी खोटं बोलत नव्हतं बरं का, कुणीच खोटं बोलत नव्हतं. संन्याशाने सांगितलं, देवा मारला मी दगड मारला. का मारला? संन्याशाने सांगितलं, देवा काय सांगावं, मी दररोज 3 दिवस झाले सकाळी स्नान करून मी पुढच्या गल्लीत जायचो माधुकरी मागायला. माधुकरी मागायला गेलो का हा कुत्रा माझ्या मागे यायचा आणि मला असं वाटायचं का लोकांना भीती वाटेल किंवा भुंकेल आणि मग लोक मला माधुकरी देणार नाही म्हणून याला हाणण्याचा प्रयत्न केला, हुसकवण्याचा प्रयत्न केला. तो जात नव्हता तरी माझ्या मागे येत होता म्हणून मी एक दगड त्याला मारायला गेलो. चुकून दगड त्याला हुसकवण्यासाठी मारला पण त्याच्या पायावर दगड लागला. मी अपराधी आहे. कोण म्हटला? संन्याशी म्हटला, मी या कुत्र्याकडून माझा अपराध झाला, चुकून मी अनावधानाने त्याला मागं काढून देण्यासाठी दगड मारला परंतु दगड पायावर लागला. रामाने सांगितलं, ठीक आहे, तो तुझ्या मागे 3 दिवस येत होता, त्याने काही त्रास दिला, तुझ्यावर भुंकला नाही म्हणे, याचा माझा काही म्हणे, आपल्याकडे लोकशाही आहे बरं का, संचार स्वातंत्र्य आहे, तर तुझ्या पाठीमागे येत होता, त्याचा काही संबंध नाही.
मग शेवटी निर्णय करायचा, आता काय करायचं. कुत्रा न्याय मागत होता, संन्याशाने त्याच्यावर काय केलं, आणि तो रामाचा दरबार होता. आज आपल्या देशामध्ये विशिष्ट प्रकारच्या संविधानामुळे, ऐका बरं का, आम्ही संविधानाचा आदर करतो, परंतु त्याच्यामुळे आज क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल म्हणजे तहसील आणि खुनाच्या गुन्ह्यांचे 5 कोटी क्रिमिनल आणि 5 कोटी नॉन क्रिमिनल गुन्हे 30 वर्षापासून ते न्याय व्यवस्था तशीच खितपत आहे. एका दिल्लीच्या उच्च कारण काय, याचं संशोधन करणं गरजेचं आहे बरं का, खरोखर आहे, वस्तुस्थिती आहे. कारण इथे आज आम्ही सगळ्यांचं घेतो, बदल करतो आमच्यामध्ये, आम्हाला आधुनिकीकरण पाहिजे. मग जगात काय चाललं, फ्रान्स मध्ये आज गुन्हा केला तर 3ऱ्या दिवशी निर्णय दिला जातो. सगळ्या देशांचं पहा, का बरं त्यांची व्यवस्था घेऊ नये. अलिखित संविधान आहे ब्रिटनचं, अलिखित आहे अमेरिकेचं बरं का. तर तिथं निर्णय 3-5 दिवसाच्या आत निर्णय दिला जातो. आमच्याकडे निर्णय किती काळ कितपत पडतात, यात बदल करणं गरजेचं आहे. चला, आपला विषय सांगायचा होता. भगवान श्री रामचंद्र म्हटले, ठीक आहे, तुझ्यावर अन्याय झाला. कोणाला म्हटले? कुत्र्याला म्हटले. तुझ्यावर अन्याय करणारी व्यक्ती या ठिकाणी समोर आहे, न्यायाधीश होते, सगळे होते. रामाने सांगितलं आता न्याय करायचा आपल्याला, परंतु न्याय असा करायचा की गुन्हेगार, संन्यासी गुन्हेगार हा कुत्र्याचा आहे. त्या संन्यासाला काय शिक्षा द्यायची आपण नाही ठरवायची, कुत्रा सांगल. कोण सांगल? संन्यासाला शिक्षा काय द्यायची, सांग रे बाबा, तुझा गुन्हेगार आहे, तू सांग याला शिक्षा काय द्यायची. कुत्रा स्थिर झाला आणि रामाशी बोलू लागला, सांगितलं देवा मी सांगाल ती शिक्षा देणार, या संन्यासाला मी सांगाल ती शिक्षा देणार. भगवान श्री रामचंद्र म्हटले, सांग तू या संन्यासाला काय शिक्षा द्यायची ते सांग. कुत्र्याने सांगितलं, ऐका मी तुम्हाला सांगतो, या संन्यासाला अशी शिक्षा द्या. काय शिक्षा द्या म्हटले? त्या 3 नंबरच्या गल्लीत तो संन्यासी राहतो, तिथं त्याला राहायला जागाच नाही, कुठेतरी एवढं जागा सापटीत झोपडं केलं आणि तिथं राहतोय म्हणे, त्याला जागाच नाही, 3 फूट जागा आहे त्याला राहण्यासाठी. त्याला शिक्षा द्यायची नाही. मी आज सांगतो की तुमची कुठेतरी ओपन प्लेस, म्हणजे आपल्या ओपन प्लेस कळते, ग्रामपंचायतची बखळ जागा म्हणतात आपल्याला, आपल्या भाषेत, आपल्या गावाच्या भाषेत सांगायचं, एम्युनिटी ओपन प्लेस हे शहरात असतं. तुमची कुठली तरी मोकळी जागा असेल राजव्यवहारातली, ती त्यांच्यावर बक्षीसपत्र करून त्यांच्या नावावर करून द्या. मोठी जागा, 10 गुंठे कमीत कमी जागा, त्यांना नुसती जागा देऊ नका, त्यांना मठ बांधण्यासाठी अनुदान द्या, मोठा मठ बांधायला त्यांना अनुदान द्या. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. शिक्षा काय होती ऐकलं ना? कुत्र्याने शिक्षा काय दिली गुन्हेगाराला, संन्यासाला, की त्याला जागा द्या 10 गुंठे आणि एक मठ बांधायला त्याला काही अनुदान द्या, पैसे द्या. सगळे आश्चर्यचकित झाले. ही शिक्षा आहे का म्हटले? अरे गुन्हेगार आहे तुझा, अशी काय शिक्षा? नाही म्हटलं, मी सांगतो ना, तीच शिक्षा रामाला द्यायची. ठरलं सगळं सर्वानुमते. मग त्या बुद्धिवान लोकांनी कुत्र्याला विचारलं, अशी शिक्षा का बरं दिली? कुत्र्याने दिलं उत्तर सर्वांसाठी नीट ऐका. कुत्र्याने काय सांगितलं, का बरं म्हणे शिक्षा का दिलं? जागा द्या मठ बांधायला आणि मठाला मोठं अनुदान द्या, त्याला काही 4 मजली इमारत उभी राहू द्या, ही शिक्षा का बरं दिली? कुत्र्याने सांगितलं, हीच शिक्षा त्यांना बरोबर आहे. कारण सांगतो, कारण मागच्या जन्मामध्ये मी फार मोठा एक मठाधिपती होतो, माझी वासना तिथं अडकली, म्हणून कुत्रा म्हणून जन्माला आलो, यांची कुठेतरी वासना अडकू द्या, ही शिक्षा द्या. सांगण्याचा इत्यर्थ कळाला. कुठेतरी वासना, कुठेतरी इच्छा अडकली, कुत्र्याने न्याय दिला, रामाने निर्णय देऊन टाकला. कशासाठी सांगत होतो आपण, की भगवान श्री रामचंद्राच्या भूमीमध्ये कुणावरही अन्याय होत नव्हता, आणि अन्याय जर झाला तर तात्काळ निर्णय घेतला जात होता. अशा रामराज्याची आवश्यकता आहे. झाले राम, आम्हाला काहीच कमी नाही. आज आपल्याकडे भगवान श्री प्रभू रामचंद्रांचं आगमन झालेलं आहे. 500 वर्ष ज्या ठिकाणी आम्ही स्वतः, आपण तुम्ही गेला असाल, आम्ही गेलो त्यावेळेस एक छोटीशी अशी पत्र्याची शेड होती आणि जवळ 1 किलोमीटरवरून लाईन मध्ये जावं लागायचं. तिथं अशा काठ्या बांधलेल्या असायच्या आणि त्या रामलल्लाला दर्शन घेऊन यायची. सगळी मिलिटरी तिथे लावली होती. नेमकी मस्जिद पाडल्यानंतर आम्ही गेलो होतो, मिलिटरी लावलेली होती. सगळं इतकं वातावरण तंग असायचं दर्शन घेताना. परंतु एक आपल्या संस्कृतीमध्ये आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेली सुकृत दर्शन, एक गाय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्या एरियाला सारखी प्रदक्षिणा करत होती, सारखी आजही त्या ठिकाणचे अंश, त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणचे रजकण राम नामाने प्रेरित झालेले आहे. म्हणून तर पुन्हा त्या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत.
कारण आपल्या भाग्याला तोड नाही. कारण आपण आपल्या डोळ्यांनी आपल्या काळात रामाला बऱ्याच जणांना काही आपल्या संस्कृतीतल्या लोकांना सुद्धा अंतकरणात काही दुःख झालं. कारण काय माहितीये का, कांद्याला बाजार नाही, शेतीला दुधाला बाजार नाही, इकडं असं नाही, हे काय चाललंय, धार्मिक भावना RSS वाल्यांचं असंच ते तसंच. कारण रक्त दूषित झालंय ना, ते तर काय दोष आहे आपला बरं का. कारण आपलं अन्नच, अहो त्या भीष्माचार्यांचं रक्त दूषित जर झालं होतं, एवढी मोठी ताकद होती. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय संवारे. द्रौपदी हसली. ऐका, द्रौपदी कुठं हसली माहितीये का, ज्या वेळेला भीष्माचार्य शरपंजरी पडले होते आणि शरपंजरी पडलेले भीष्माचार्य भगवान कृष्ण परमात्मा युधिष्ठिराला सांगतात, जा त्यांच्याकडून ज्ञानाच्या 2 गोष्टी ऐकून घे. म्हणून युधिष्ठिर गेले, पाय धरले. भीष्माचार्य 6 महिने शरपंजरी पडले, पाय धरले आणि युधिष्ठिराने प्रश्न केला. युधिष्ठिर वाच किमेकम दैवतम लोके किमवाप्येकम परायणम स्तवंतकम कमर्चंत प्राप्नोर्यो मानवा शुभम. या जगामध्ये कोणता असं दैवत आहे की ज्या वाक्याने, ज्याचं पारायण केल्यानंतर, ज्याचं स्मरण केल्यानंतर प्राप्नोर्यो मानवा शुभम, मानव जातीचं कल्याण होईल, मला सांगा. किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. कोणता जप केल्यानंतर जन्म संसार रूपी बंधनातून सुटता येईल, असं कोणता जप करावं हे मला सांगा. कोण विचारतंय? युधिष्ठिर वाच. युधिष्ठिर विचारतात. मग तिथून पुढे भीष्माचार्याने उत्तर दिलं. भीष्म वाच जगत्प्रभुम देवदेव मनंतम पुरुषोत्तम. सगळं विष्णू सहस्त्रनाम निर्माण झालं. 1000 नावं सांगितलं. निर्माण झाल्यानंतर इतक्या उच्च कोटीचं विष्णू सहस्त्रनाम सांगितलं आणि तिकडं तिरकी उभी असते द्रौपदी थोडी गालात हसली. मोठ्या माणसाला हसलेलं सुद्धा कळत असतं. भीष्माचार्याने दृष्टिक्षेप केला आणि सांगितलं, पांचाली का हसलीस ग? काय नाही म्हटले, मला हसण्याचं कारण सुद्धा कळालं म्हटले. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य सांगतात, अगं तू का हसली सांगू का तुला? तुला आता असं म्हणायचं आहे ना, ज्या वेळेस माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस हे ज्ञान तुमचं कुठं गेलं होतं? कुठं गेलं होतं तुमचं ज्ञान? सांगू का पांचाली, आता इतक्या उच्च कोटीचं ज्ञान झाल्यामुळं माझी बुद्धी बंदिस्त झाली होती. त्याच्यामुळे मला निर्णय घेण्याची क्षमता, धाडस येत नव्हतं. आता या 6 महिने शरपंजरी पडल्यामुळे पाप्याचं रक्त जेवढं अन्न माझं खाल्लं होतं ते रक्त सगळं निघून गेलं. सगळं निघून गेलं रक्त दूषित रक्त निघून गेलं. आणि दूषित रक्त निघून गेल्यामुळे मी आता शुद्ध झालो. म्हणून विष्णू सहस्त्रनाम सांगितलं. आपल्या जर एखाद्या पाप्याचं घरचं जर अन्न जरी खाल्लं, घडलेली घटना आहे. माधव महाराज मगर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना पांडुरंग महाराज घुले, हे सगळे या काळातले उच्च कोटीचे महात्मे, धोंडा महाराज आपल्याकडे आलेले, बालयोगी महाराज, हे रात्रंदिवस तुम्ही स्मरण करा. मी नेहमी म्हणत असतो, आपल्या गावामध्ये दररोज रामनामाचा जप आहे म्हणून आपली सगळी पुढची पिढी उत्कृष्ट आहे बरं का, खरंच उत्कृष्ट आहे. ज्यांनी श्रेष्ठांचं आचरण मोठी, या काय योग तुमच्या गावाचं कुठलं भाग्य. महाराजांना या ठिकाणी यावं भागवत कथा करावी वाटली बरं का, इतके योग होते त्या काळात. आणि त्याचा परिणाम आपल्या गावावर एक फार मोठं छत्र आहे, आध्यात्मिक कवच आहे. आध्यात्मिक, कारण महात्मा आल्यानंतर तसा जात नसतो, त्याचे भिजलेले अंग असतं अत्तराने, ते उठून जरी गेले तर कितीतरी काळ त्या गादीचा सुगंध येत असतो. तशी ही भूमी जी आहे ना, ही पवित्र झालेली भूमी, ही माती पवित्र झाली, जिथं महात्म्याचा स्पर्श झाला ती भूमी पवित्र होत असते बरं का. त्या भूमीला पवित्रता येत असते. तर त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी सांगितलं की माझं रक्त, दूषित रक्त निघून गेलं. तर ते मगर महाराज, माधव महाराज मगर, ते माधुकरी मागायला जायचे. ऐका बरं का, भारी सांगितलं तुम्हाला. पुढे जात असताना माधुकरी दररोज त्या यांना चरोली वगैरे त्या गावांना जायचे. आणि ज्या घरी मागायला, तिथेच एक मुंबईवरून श्रीमंत आला, त्याने 1 कोटीचा बंगला बांधला. त्याच्या घरावरून जायचे. तो दररोज अडवायचा, माझी माधुकरी घेऊन जा, माझी माधुकरी घेऊन जा. ते नेतच नव्हते, ते पुढचे घरं मागायचे. 1 दिवस 15 दिवस हा त्यांना अडवायचा खूप, पण ते थांबत नसायचे. जे घरं ठरवलं तितकीच माधुकरी, आळंदीत तेवढीच माधुकरी मागून आणायची. माधुकरी मागून आणत असताना त्यांनी ज्यावेळेस माधुकरी 1 दिवस घेऊन आले तिकडून, याने अडवलंच आणि इतक्या तुपातल्या चपात्या करून ठेवल्या, 4 चपात्या केल्या तुपात, आणि ताट घेऊन आला आणि त्यांचे पाय धरले. म्हटलं आज तुम्हाला तर जाऊ देणार नाही. आणि ही दिलं, ते झोळी केली, झोळी ओढली अशी त्यांनी, उघडली आणि त्या झोळीत त्या तयार केलेली माधुकरी टाकायला गेला. खाली पाहिलं, त्या झोळीमध्ये बूर आलेल्या भाकरी होत्या, पुढच्या घरून आणलेल्या बरं का. त्याला बूर आळशा भाकरी त्या झोळीमध्ये होत्या. त्यांनी सांगितलं, हे पा, उद्यापासून तुम्ही पुढे जायचं नाही माधुकरी मागायला, माझ्या घरी यायचं, इथंच यायचं. पाहिजे ते ताट, 5 पकवाना ताट तुम्हाला देऊ, तुम्ही पुढे पाऊल सुद्धा टाकायचं नाही. काय पाहिजे तुम्हाला, काय मठ बांधून देऊ, करोड रुपये देऊ, काय देऊ सांगा आता मला. त्याला माहित होते महात्मा आहे. महाराजांनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला, नाही रे बाबा,
मी तुझं अन्न खाऊ शकत नाही. का खाऊ शकत नाही? नाही मी तुला सांगू शकत नाही, खाऊ शकत नाही. त्याने सांगितलं माझं अन्न तुम्ही का खाऊ शकत नाही हे सांगितल्याशिवाय मी तुम्हाला पुढे जाऊन देऊ शकत नाही. ते म्हटले तुझी इच्छाच आहे ना, तुझी जर इच्छाच असेल तर मी दाखवू शकतो, पण माझी इच्छा नाही तुला सांगण्याची. ते म्हटलं तुम माझं अन्न का खाऊ शकत नाही मला सांगा. महाराजांनी, नीट ऐका, घडलेली घटना आहे चरित्रातलं. महाराजांनी त्या झोळीत हात घातला, त्याच्यात 3 चपात्या 4 चपात्या गेल्या होत्या, आणि त्याच्यात तुपात तयार केल्या चपात्या गेलेल्या. महाराजांनी अशा वर काढल्या, सांगितलं पाहायचंच तुला, तुझी क्षमता आहे पाहणे, माझं अन्न का खाऊ शकत नाही मला सांगा. आणि त्या चपात्या अशा धरून पिळायला सुरुवात केली. चपात्या तुपातल्या होत्या, पिळत असताना त्या सगळ्या चपात्यांवर टप 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 असे रक्ताचे थेंब खाली गळायला लागले. सगळं रक्त गळत होतं. सांगितलं ही संपत्ती जी तुझी आहे ना, ती कष्टाची नाही, गरिबांच्या रक्ताची आहे, म्हणून मी तुझं अन्न खाऊ शकत नाही. हे तुझं आणलेलं सगळं अन्न जे आहे ना, ते गरिबांच्या रक्तात पिळून दाखवलं तर रक्ताच्या धारा खाली गळत होत्या त्या चपात्यांद्वारे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण किती पापी आहोत. लोकांना कळत नसतं आपण कोणत्या संपत्ती कोणत्या मार्गाने आणतो हे कळत नसतं, परंतु ते आपलं घुसत असतं. ध्यानात राहू द्या, वाम मार्गाने आणलेली संपत्ती आपल्या घरात घुसत असते, आणि त्याचा परिणाम, कारण कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे, त्याचा परिणाम भोगावाच लागतो. अशा रीतीने रामाच्या राज्यामध्ये सगळे सुखी होते. झाले राम राज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गायी ओळल्या मस. धरणी पीक धरत होती, गायी भरपूर दूध देत होत्या, म्हशी दूध देत होत्या. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. सगळीकडे आता इथून पुढं राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाईये. बायांनो, दळताना खांडताना जेवताना ओव्यांवर काय म्हणायचं, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. रामाचंच गीत गायचं, रामाचंच सगळं रामाचं. त्या काळात शाळेमध्ये आम्ही लहानपणात असताना असे गीत म्हटले जायचे. आता टिपऱ्या पाहिल्या, आता आपण पाहिले ना, धौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा, रामा संगे जानकी नांदताना काननी, सोनियाचं सांबर आलं तिच्या अंगणी, सीता म्हणे लाडकी मारायला राघवा, कातड्याची कुंचकी त्याची मला लेलवा, राम गेले धावूनी बाण भता घेऊनी, सीता पाहे वाटोली दार उभी राहून, साध आली दूरची कोणी मला वाचवा. सगळं मोठे गीत रामायणामध्ये गदी माडगुळकरांनी तसे संस्कृत श्लोक रामायणात आपल्या प्राकृतात आणले. जशी संस्कृत मधली गीता विनोबाजींनी गीताही आणली प्राकृतात, तसं गीत रामायण गदी माडगुळकरांचं गीत रामायण कधी वेळ मिळाला तर वाचा बरं का. रामाचं उच्च कोटीचे भाव, कमीत कमी तर रामानंद सागरांचे आभार आहेत. त्यांनी आता कोणी वाचलं असतं. दृक्श्राव्य साधनामध्ये टीव्हीवर रामायण आणलं, आदर्श पात्र दाखवले, आदर्श राम दाखवला, आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ, ही सगळी उच्च कोटीची नाती सांगितली. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाईये. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात सुद्धा कोणी दुःख पाहू शकत नाही. कुठे? रामराज्यामध्ये बरं का. कोणाला दुःख स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. नुसतं राम राम जरी म्हटलं, कारण ही राम ही अक्षर पुराणोक्त आहे. राम 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 किंवा आमच्या वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम नामाची ताकद एवढी आहे, या 2 अक्षरामध्ये एवढी ताकद असते. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. तिथं शिल्लक राहत नाही. राम जर म्हणायला गेलो आपण रामरूप होऊन जातो. म्हणून नामाचा गजर करायचा असतो, म्हणून मोठमोठ्याने गर्जना करायची असते, आणि सारखं नामस्मरण करायचं असतं. कारण कलियुगामध्ये बाकीच्या युगातली सगळी साधनं फोल झालेली आहेत, आणि केवळ एकमेव साधना आहे. ही साधना कोण करतात माहितीये का तुम्हाला? एज्युकेटेड लोकांमध्ये, इस्कॉनमध्ये साधनेला इतकं महत्व आहे, ते दररोजचं विचारतात आज किती बँक बॅलन्स टाकला, आपलं फक्त पैशाचा. ते म्हणतात आज आमचे 21,000 नामस्मरण झालं. जर नामस्मरण जर होत होत गेलं, प्रत्यक्ष 1 कोटी नामस्मरणापर्यंत आपण जर गेलो तर प्रत्यक्ष रामाची भेट होते. कित्येकांचे अनुभव. बालयोगी महाराजांना स्वानंद सुख निवासी कितीतरी वेळेला राम भेटले होते माहिती आहे तुम्हाला. कितीतरी वेळेला राम भेटले होते. आपल्याला सुद्धा भेटू शकतात. आपला भाव तितका जात नाही. आपण फक्त ऐकताना रबर ताणल्यासारखं ऐकतो, तेवढं करतो. आपल्या उच्च कोटीचा भाव होत नाही. इतका उच्च कोटीचा भाव झाला
की राम काय, सगळं जग राम बनणार आहे एक दिवस, सगळं जग राम नामाचा गजर सगळं विश्व करणार आहे. कारण आमची संस्कृती ही बैठकीवर आहे, अद्वैत तत्वज्ञानाच्या बैठकीवर आहे बरं का. अद्वैत तत्वज्ञान आहे, बाकीचे द्वैती आहेत. बाकीच्यांमध्ये फक्त धर्म वाढवा सांगितलं. धर्म वाढवणारं गुणात्मक वाढवणं वेगळं आणि संख्यात्मक वाढवणं वेगळं बरं का. आपल्याकडे गुणात्मक भाव आहे. गुणात्मक भाव असे आहेत, आपल्याकडे दोषापनयन, दुर्गुणांना वाव नाही, दोष घालवणं, आणि इतकी उच्च कोटीची संस्कृती आहे की या प्रत्येक झाडाच्या पानात राम भरलेला आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी असा राम भाव तयार आपल्याकडे केला जातो. माझ्यात राम तुझ्यात राम, विश्वातील या कणाकणातून रामच भरला आहे रे, काळाची या क्षणाक्षणातून रामच केवळ आहे रे, विश्व चालवी काळ वेळही ती रामाची अंकित रे, माझ्यात राम तुझ्यात राम, सर्वभूती राम रे. सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. सर्व सृष्टीमध्ये ते चैतन्य रामाचं तत्व असलेलं अबाधित तत्व, राम तत्व हे अबाधित आहे. राम एकदिवसीय संकुचित नाही. ठीक आहे, आपल्या पूजेपुरता राम मूर्तीत आहे बरं का, पूजेपुरता. हा द्वैत भावातला राम सगुण उपासनेसाठी आपल्याला अलौकिक आहे. त्या रामाने आपल्याला प्रसंगाला धनुष्य घेऊन काय शिकवलं, वेळ प्रसंग जर आला, सामान्य जनता वानरांना घेऊन, आता रामात काय शक्ती नव्हती, परंतु वानरांना घेऊन लंका जिंकता येते, राक्षसांना मारता येतं. सामान्य दृष्टिकोनातून सामान्य माणसाला आपल्या मतदानाच्या अधिकारातून राम राज्य आणता येतं बरं का. राम राज्य आणता येतं सामान्यातल्या सामान्याला. म्हणून राजाने किती मोठा झाला, आपल्याकडे शक्ती आहे, राजाला खेचण्याची शक्ती असते, ही शक्ती फार मोठी आहे. सामान्यातल्या सामान्यांनी आता हे रामराज्य झाले. रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई, स्वप्नात सुद्धा दुःख, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. नामाच्या गजरामुळे बरं का, नामामध्ये तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवाला त्याच्या नामाची ताकद कळाली नाही, इतकी नामाची ताकद असते. राम श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत म्हणत हनुमंताने लंका दहन केली. तर रावणाला सुद्धा कळालं नाही. तर आपल्याकडे एक एक शक्ती, आमच्याकडचं एक एक कारण, आपण त्या काळात होतो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, तुम्ही झाला राम, आम्ही झालो वानर. अभंग आहे ना, तुम्ही राम झाला त्यावेळेस आम्ही कोण होतो, वानर होतो. तुम्ही झाला कृष्ण, आम्ही झालो गोपाळ. तुम्ही कृष्ण झाला त्यावेळेस आम्ही कोण झालो, गोपाळ झालो. तुम्ही राम झालात त्यावेळेस आम्ही कोण होतो, वानर होतो. तुम्ही झाला पांडुरंग म्हणजे तुम्ही झाला विठ्ठल, आम्ही झालो वारकरी बरं का. हे वारकरी म्हणजे त्या काळातले गोपाळ, हे वारकरी म्हणजे त्या काळातले वानर. कोणीही वारकरी होऊ शकत नाही, आम्ही झालो वारकरी. अशा रीतीने आपला भाव उच्च कोटीचा ठेवायचा. भगवान श्री रामचंद्र आज आपल्या देशामध्ये प्रकटीकरण, ज्या ठिकाणी रामाची भूमी होती, आम्ही पारतंत्र्य झुगारलं पारतंत्र्य बरं का, पारतंत्र्य झुगारून दिलं. आणि आज सगळ्यांना एक आनंदोत्सव, इतका उच्च कोटीचा भाव आपला पोहोचलेला आहे की भगवान श्री रामचंद्र त्या ठिकाणी. आता किती आमचा राजाच जर राम भक्त आहे तर बाकीचे कोण असणार नाही बरं का. आम्हाला मान्य काही लोकांच्या दृष्टिक्षेपात, कारण या ठिकाणी मोदींबद्दल अनेक लोकांना वाटतं कांद्याला बाजार नाही, दुधाला बाजार नाही, अविकसित देश चाललाय. काही गावांमध्ये आम्हाला मान्य बरं का या गोष्टी, काही गावांमध्ये रथाला विरोध केला गेला, धार्मिक भावना तयार करून नुसतं खाता पिता येत असतं का, हे आपल्या दूषित रक्ताचा परिणाम सुद्धा आहे तितकाच बरं का, तो परिणाम आहे. ठीक आहे, असं नसतं कधी. त्याने आता एकटा दुखता आता सगळीकडे आबाळच फाटलंय तर तिघाला कुठं कुठं द्यायचं नाही का. मग हा बदल आपल्या स्वतःपासून करा. आपली ग्रामपंचायत आपल्या हातात असते. कुठेही कितीतरी घटना अशा आहेत, तुम्हाला उदाहरण असं सांगतो. काही माणसं माझे काही मित्र, आमच्या तालुक्यात एक आता नवीन आमच्याकडे एक सरपंच झाले बरं का, माळकरी आणि वारकरी. त्याने सांगितलं 1 रुपया कमिशन कोणाला द्यायचं नाही, काम उच्च कोटीचे करायचे. उच्च कोटीचे जर कामं केले, मी स्वतः आता वाशिऱ्यामध्ये शाळेला असताना आमचा तिथला एक माझा मित्र, ते म्हटलं आपल्याला कोणाला कमिशन द्यायचं नाही, काय नाही. अशी 635 रुपये स्क्वेअर फुटाने अशी इमारत बांधली आम्ही. 7000 स्क्वेअर फूट इमारत तयार झाली. अति कष्टात तयार होतं. जर तुम्ही भ्रष्टाचार नाही केला,
काहीच नाही केलं. आता भ्रष्टाचार केला म्हणून धरणांना पाटांना पाणी बदबद बाहेरून जातं. याचं कारण काय? त्या सुधीर चौधरींनी काढलं यांचं सगळं बेंडाळ. पाहिलं असेल तुम्ही बरं का. सांगायचं तात्पर्य काय? त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार नाही केला तर कुठलीही कामं चांगली होतील. ती सुरुवात आपल्यापासून करा, स्वतःपासून करा, स्वतःच्या गावापासून करा, स्वतःच्या घरापासून करा. रामराज्य नक्की येईल. आलेला प्रत्येक पैसा, म्हणून तर त्यांची तळमळ होती का प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे जावेत. अकाउंटला पैसे येतात. त्या अकाउंटला पैसे येण्यासाठी जर आपण मंत्रालयात नेऊन कमिशन अगोदर देत असेल तर भ्रष्टाचार बंद कुठं होणार सांगा बरं तुम्ही. मग आता सगळे जर त्यांनी मार्ग खुले केले, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. आम्हाला माहिती आहे 20-20 कोटीचे कामं जर आणले तर पहिल्यांदा तिकडं काही भरा तिकडे द्यावे लागतात त्यावेळेस येतात. याला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे. रामराज्य नक्की येईल. या ठिकाणी भगवान श्री रामचंद्राच्या राज्यामध्ये कष्टाला किंमत होती, प्रामाणिकपणाला किंमत होती, सत्याला किंमत होती. आजही आहे. सत्यमेव जयते. खोटं काही काळ दिसत असतं परंतु त्याचा नाश आपोआप होत असतो. सत्य हळूहळू जात असतं पण ते टिकत असतं. सगळ्यात महत्वाचं, सत्य कुणी डावलू शकत नाही. त्या काळात सुद्धा नाही, आता सुद्धा नाही. सत्याचाच नेहमी विजय होत असतो. म्हणून या ठिकाणी जे सांगितलं, नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा. कळीकाळाला भीती सुटली. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आपलं सुख सगळ्या जनतेकडे रामाने प्रदान केलं. त्या गर्भवासासी येणे जाणे खुंटले. काय सुख दिलं? जो आपला देहावर असलेला भाव आत्मा रामावर गेला, मी आत्मा आहे या भावावर गेला की त्याचं येणं जाणे खुंटले. म्हणजे त्याला भीती नाही. गर्भवासाचं येणं जाणं खुंटतं. इतक्या उच्च कोटीचा रामाचा भाव आपल्याकडे सकाळपासून आपण इतकी भारी छान पैकी मिरवणूक आपल्या नसा नसात या देशातला बच्चा बच्चा सुद्धा या ठिकाणी राम राम म्हणत आहे. आज एक गायन, आनंद, तोरणे, पताका, गुढिया सगळीकडे उभारलेले आहेत. सगळीकडे आनंदी आनंद. या आनंदाचं द्योतक सुकृत दर्शनी. सगळीकडे रांगोळी काढलेली, सगळीकडे आनंद आनंद आहे. आज दिवाळी आहे आपली. या दृष्टिकोनातून आज 12:29 भगवान श्री रामचंद्र अजून 17-18 मिनिट आहे. भगवान श्री रामचंद्राची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय माहिती आहे ना? प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्या ठिकाणी मंत्राच्या हवनाने मूर्तीमध्ये चैतन्य आणलं जातं. जसं आपल्याकडे चैतन्य असतं ना, तसं देवाला देवत्व आणण्याची ताकद आता ते विज्ञानाने सिद्ध केलं. कॅमेरे चालू आहेत बरं का. विज्ञानाचं सर्च चालू आहे की असं होऊ शकतं का, स्पंदन असू शकतात का. जो प्रयोग 1972 झाला, जिथं मामांच्या काळात म्हटले समाधी माऊलींची बरं का, ते अंधश्रद्धा निर्मूलन आले. म्हटले आम्हाला खोलायची पण खरंच जिवंत आहे का ते पाहिजे. आता वारकरी संप्रदाय एका बाजूला गेला, काय करावं. त्यावेळेला त्यांचं नाव मला आठवत नाही पण शास्त्रज्ञ होते. त्यांनी ते स्पंदनं शोधण्याची अल्फा बीटा गामा ही होका यंत्रासारखी मशिनरी शोधली होती. ती स्पंदनं शोधत होती. जसं स्टेथिस्कोप असतं ना, ते आपल्या हृदयाचे ठोके मोजतात, किती ठोके पडतात, तशी स्पंदन मोजण्याची मशिनरी ठेवली होती. त्यांनी सांगितलं तुम्ही ही मशिनरी ठेवू शकता पण खोलू शकत नाही. मग त्या अंधश्रद्धा निर्मूलनाने मान्य केलं. ती मशिनरी त्या ठिकाणी माऊलींच्या समाधीला लावली. 1972ची घटना आहे. ती लावल्यानंतर ती स्पंदनं जी आपल्या जिवंत माणसाला जी असतात ना, ती किती 38-60 अशी जी पडतात, ती काटाकडेपर्यंत गेली इतकी स्पंदनं पडत होती. ती स्पंदनं इतक्या जोरात पडत होती, इतकी जोरात तो काटा तुटायची वेळ आली होती. तीच मशिनरी पुढे पांडुरंगाकडे लावली गेली, पांडुरंगाच्या मंदिरात लावली गेली. तिथंही ती स्पंदनं सगळी दाखवली गेली. विज्ञानाने हे सिद्ध केलं की आमचे अभौतिक तत्वज्ञान उच्च कोटीचं आहे. झाले रामराज्य काय होणे आम्हासी. राम आपल्या हृदयात आहे. आमच्याकडचं राम हे तत्व आहे, राम ही अस्मिता आहे, राम ही आमचा भाव आहे, राम हा आमचा प्राण आहे. बरं का, राम हा आमचा काय आहे? प्राण आहे. ज्यावेळेस जातो प्राण त्यावेळेस आपण म्हणतो राम गेला. बरोबर काय जाता असतो? राम गेल्यात काय राम नाही असं म्हटलं जातं आपल्याकडे. तर असा आपल्याला प्राण, आपला श्वास, आपला प्रश्वास हे रामाच्या स्वरूपात आहे. हे असा उच्च कोटीचा भाव आपला असू द्या आणि सारखं नाम साधनेत ना श्रीराम जय राम. एक ध्यानात ठेवा, जय श्रीराम दुसऱ्याला हिनवण्यासाठी करू नका, आपल्या उन्नतीसाठी करा. ज्यावेळेस जय श्रीराम आपल्या उन्नतीसाठी केला जाईल त्यावेळेस आपला विकास होईल. आणि जय श्रीराम दुसऱ्याला हिरवण्यासाठी केला जाईल त्यावेळेस आपली अधोगती होईल. ध्यानात राहू द्या. जय श्रीराम. रामाने कोणालाही हिनवलं नाही, रामाने कोणाही नाही की आमच्याकडे त्यांना सामावून घेतलं, कोणालाही दुखवलं नाही. कोणाच्या धर्मामध्ये विध्वंसक प्रवृत्ती आम्हाला कुठेही शिकवलं का? आपल्याकडं त्यांच्याकडे जाऊन कापा, मारा, तोडा, तुम्ही ते
तिथं प्राप्त व्हाल, असं कुठेही आमची संस्कृती शिकवणार नव्हे. आमचं वाङ्मय ते शिकवणार नाही. आपली मंदिर कोणाचे हे तोडा, कोणाचं काय तोडा, हे आम्हाला शिकवणार नाही. परंतु तुम्ही जर आमचे मंदिरं तोडून त्या ठिकाणी तुमच्या मस्जिदी बांधत असाल तर ते सुद्धा मान्य करता कामा नये. अन्याय सहन करणं हे सुद्धा पाप आहे बरं का. आपल्या अस्मिता राखणं, इतिहास, संस्कृती, परंपरा म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय, तो मॅक्स मुलन काय म्हणतो माहितीये का. मी इतिहास वाचत असताना मॅक्स मुलनला ज्यावेळेस या इंग्रजांनी या देशात आणलं, नीट ऐका, थोडं सांगतो, या प्रणालीबद्दल सुद्धा सांगितलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, त्यांनी ज्यावेळेस इंग्रज 150 वर्ष अधिक 75 वर्ष, 225 वर्षापूर्वी इंग्रज या देशात आले, त्यावेळेला भारतामध्ये 7,25,000 गुरुकुलं होती. किती गुरुकुलं होती? नुसत्या गप्पा नाही, सर्च करा. 7,25,000 गुरुकुलं होते. त्यांनी सगळा शोध घेतला. इथं नालंदा, एवढं ते नालंदा विद्यापीठ जाळलं, 1.25 वर्ष जळत होतं, मुस्लिमांनी जाळलं. तरी एवढी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. एवढं जळून सुद्धा सगळ्या जगात एवढी ग्रंथसंपदा नाही, सगळ्या जगाचं भरण पोषण करणारी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. नव्हे नव्हे जर तुम्ही कुठे वेरूळला गेलात, कुठं आपल्या धार्मिक उच्च कोटी स्थानावर गेला आणि त्या तुटलेल्या मूर्ती जर पाहिल्या तर आपलं रक्त सळसळतं. ह्या पाप्यांना आपली अस्मिताच का दुखवत होती. आजही तोडलेल्या मूर्ती, तोडलेले भंग पावलेले, याला सर्वात महत्वाचं कारण आपल्यातलं षंडत्व. आजही लोक म्हणतात काय वादोदाला बाजार नाही, शेती नाही, कुठं राम देणार आहे, कुठं काय करणार आहे. ही न्यूनता आहे, हा कमीपणा आहे. कष्ट करा, आपल्याकडे हक्क आहे, मागा, अनेक गोष्टी आहेत, कष्ट करून उभे राहा, हे सगळं मिळेल. परंतु अस्मिता, परंपरा मिळणार नाही. तर त्या इंग्रजांनी एका, तो मिंटो म्हणतो, पत्र व्हिक्टोरिया राणीला, माझ्याकडे 3 पत्र आहेत, त्यांनी पत्र दिलेले आहेत. या देशावर जर राज्य करायचं असं, ईस्ट इंडिया कंपनी तर आलीच, तर इथल्या पहिल्या शिक्षण प्रणालीला छेद दिला पाहिजे, इथली गुरुकुलं नष्ट केली पाहिजे. आणि मग ते म्हटले कोण आणायचं, असं कोण सांगल यांना, यांच्या पद्धतीने सांगणारा माणूस मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी सर्च केला सगळ्या जगात, कारण ते लोक चिकित्सक आहेत, आपले लोक भावनिक आहेत. चिकित्सेतून विज्ञान निर्माण होतं आणि भावनेतून अध्यात्म निर्माण होत असतं. मग त्यांनी शोध घेतला तर जर्मनी मधला तो मॅक्स मुलन हा जगातला सर्वात बुद्धिमान होता शिक्षणामध्ये. त्याला आणलं, त्याला सांगितलं इथला अभ्यास करतो. संस्कृत शिकला, 1.5 वर्ष संस्कृत शिकला, वेदाचा अभ्यास केला आणि त्याने अशी पुस्तकं लिहिली आपल्या विरोधात. इतकं लिखाण केलं की इथली संस्कृती सगळी खोटी आहे असं आपल्या आजही, आणि कारकुनी पद्धत आणली शिक्षणात. आजही आपल्या शिक्षण प्रणालीत तीच पद्धत चालू आहे, त्याने जी घातलेली पद्धत आहे. परंतु त्याचे शेवटचे 40 पत्र आहेत. मॅक्स मुलर म्हणतो मी खूप मोठं पाप केलं, मी पापी दृष्टीने शिकायला आलो, मी वेद शिकलो, परंतु मला आता भगवान, मला पुनर्जन्म मान्य झाला वेदातून, मी असं शिकायला मिळालं की मला आता नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मी त्या देवाकडे, परमात्म्याकडे, त्या रामाकडे एवढीच प्रार्थना करतो की मला पुढचा जन्म त्या भारताच्या भूमीत एखादा किडा होईना का, परंतु भारत भूमीत मला जन्म मिळावा, कारण तुझ्या नानीचा होईल मी किडा. त्या भूमीत जन्माला जर आलो तर माझा उद्धार होईल, आत्मोन्नती होईल. हे तो मॅक्स मुलर जर लिखाण करणारा, आपली शिक्षण प्रणाली लिहिणारा जर म्हणतोय, तर आपल्याकडे का बरं इतक्या उच्च कोटीचं वाङ्मय अभ्यासक्रमात काय होईल. गीतेमध्ये कुठेही दुसऱ्यावर अत्याचार करायला शिकवलं नाही, बरोबर आहे ना, कुठेही नाही. म्हणून गीता, ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय, संतांची अभंग रचना ही जर कोणी म्हटलं अभ्यासक्रमात आणायची तर आपल्यातलेच काही राक्षस उठतात. मॅक्स म्हणते त्या ठिकाणी सेक्युलरिझम म्हणतात, धार्मिक भावना दुखावतात, धार्मिक संकल्पना दुखावतात. या नावाखाली जवळ 70 वर्ष आपला देश, आपली अस्मिता रसा तळाला घालवली. आपली निष्ठा ह्या पुढच्या पिढीकडे नाही. निष्ठा IT कंपनीतले इंजिनियर मोठमोठे सगळे, ज्यांना 1-1 कोटीचं पॅकेज असतं, ते नशा करतात, नाही ती सुसाईड करतात. काय कारण आहेत त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आपल्याला प्रवाहित असणारे, नुसता भोगवाद नसताना त्यागवाद शिकवणारी आपली संस्कृती आहे. रामाने त्याग शिकवला, अशा त्यागी महापुरुषाला, ज्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं, रामाला काय म्हटलेलं आहे, मर्यादा पुरुषोत्तम. काय म्हटलेलं रामाची नाव आहे, मर्यादा पुरुषोत्तम. भगवान श्री रामचंद्राची मूर्ती सतत डोळ्यासमोर आला. भाग्यवान आहात, मला वाटतं प्रत्येकाच्या घरात मूर्ती पोच झाली ना. आमच्याकडे तर आल्या बरं का, घरोघर आम्ही स्वतः पोच केला, घराघरात रामाची मूर्ती आली. आता त्या मूर्तीची आजच प्राण प्रतिष्ठा करा, मंत्राने कमीत कमी काहीतरी म्हणा, तिची प्राण प्रतिष्ठा करा, त्याचं पंचामृता स्नान घाला, तिचं त्या ठिकाणी देवघरात आपल्या उच्च कोटीच्या स्थानावर तिला ठेवा आणि दररोज दर्शन घ्या, दररोज पूजा करा. आपल्याकडे तर मूर्ती पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे बरं का. स्वामी विवेकानंदांना विचारलं होतं अमेरिकेमध्ये, मूर्तीपूजा आम्हाला मान्य नाही,
तिथं त्यांनी पटवून दिलं होतं जगाला. किती त्याला ते वेगवेगळे दृष्टांत आहेत, उदाहरणे सांगण्याचं तात्पर्य. मूर्तीपूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. मूर्तीपूजेतून हजारो पुढच्या पिढ्या तयार होतील, पुढच्या पिढ्या तयार होतात. कारण पूजा द्विषयानुरागम नारदानी भक्तिसूत्रात सांगितलं, पूजेमध्ये आत्यंतिक प्रेम असावं. पेरोनी देव पाहिजे, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घे ज्या तिथीचा. अशा रीतीनं या ठिकाणी तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आपलं सुख भगवान श्री रामचंद्र आपल्याकडे प्रदान करत असतात. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीसी कामू विषयावरी. आपल्याकडे सगळ्या सुखाचं स्थान हृदयात असलेला राम, त्याच्याकडे पहा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती अनेक प्रमाण आहेत. सांगण्याचा इत्यर्थ रामाने आपल्याला असं संक्रमण केलेलं आहे की विचार प्रणाली प्रगल्भ बनवण्याचं संक्रमण रामाने केलं. संकुचित नका करू, छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडू नका, दुसऱ्याला मदत करा. एक छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुठेही वाईट करा, कोणाचंही वाईट चिंतू नका. कारण ज्यांनी वाईट चिंता त्याचा नाश होतो. असे अनेक उदाहरणं आहेत. त्या वालीनं प्रश्न केला होता रामाला, का बरं मला बाण का सोडला? अभंग आहे चांगदेव महाराजांचा, अभंग आहे बरं का. विषयाचे सुख नको नारायणा, पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारायण चुकला चाळा भजनाचा. नारायण चुक इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारायण चुकला चाळा भजनाचा. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वाली प्राण गेला रामबाणे. मोठ्यांचं उदाहरण दिलं, रामाच्या बाणाने वालीचा प्राण गेला. का बरं प्राण गेला? रामाने झाडाच्या आडून बाण मारला. वालीने सांगितलं का बरं मला बाण का मारलं? रामाने सांगितलं, ते म्हटलं क्षत्रिय आहे, असा बाण नव्हता, समोरासमोर येऊन बाण मारायचा. वालीची ताकद खूप होती, तर शक्ती दुप्पट व्हायची. मग रामाने सांगितलं तू का बाण मारला तुला? कारण आपल्या भावाच्या बायकोवर वाईट नजर ठेवली म्हणून वालीला बाण मारला. राम सोडलं नाही रामाने. वालीने वचन सांगितलं, आता मला ही फेड कधी करू? राम म्हटल्यात मी तुला जिवंत करू. नाही, खूप मोठा कथा भाग आहे सांगण्याचं तात्पर्य. अशा रीतीनं राम हे तत्व अनादि आहे, पुढे राहणार. चंद्र सूर्य नाही, चंद्र सूर्याच्या पलीकड राम हे तत्व आहे. हे तत्व अनादि राहणार. आपण या ठिकाणी सुकृत दर्शनी एक सगुण उपासना म्हणून रामाच्या मूर्तींची पूजा करा. आपल्या मंदिरात जर आलं, कारण मंदिराचं लक्षणच सांगितलेलं आहे. मंदिर या शब्दाचा, राम मंदिर हो राहिलं ना, मंदिर या शब्दाचाच अर्थ आहे. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. जिथं गेल्यानंतर मांगल्य असतं, जिथं गेल्यानंतर दिव्यता असते, आणि जिथं गेल्यानंतर रम्यता वाटत. इथं आत प्रवेश केल्या रम्यता वाटत असते. अशा रम्यतेमध्ये मंदिरात दररोज येत चला, दर्शन घेऊन जात चला. सगळेच जात असते, दर्शन घेत चला. त्यामध्ये सकाळी दर्शन घेतलं, आपण या ठिकाणी नामस्मरण केलं, दर्शन घेतलं, पूजा केली, स्वतःसाठी वेळ दिला की आपल्याकडे मंगलमय वातावरणामध्ये आज भगवान श्रीरामचंद्राचा या ठिकाणी उत्सव होत आहे. बरोबर वेळ झालेली आहे आपली. आता घड्याळ लक्ष केलं 12:29 झालेलं आहे. सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार करायचा. फुलं वगैरे दिले असतील तर वाटला असतील तर वाटा, आरती होईल, अभंग होईल, एक फुलं वाटा पटकन. झालं फुलं वाटा लगेच. आता तिथं प्राणप्रतिष्ठा चालू आहे आपल्या बरोबर वेळेमध्ये, नाही का? चला जाऊ दे, आपण नामस्मरण करा. अंतकरणातली मनातले फुलं व्हायचे, कारण मानस पूजा ही सर्वात श्रेष्ठ असते. आरती घ्यायची. बोला भगवान श्री रामचंद्र की जय. सगळ्यांनी मोठा जय जयकार करायचा, आरती घ्यायची, आणि लगेच या ठिकाणी हा उत्सव प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी होत आहे. आपण सुद्धा आपल्या गावामध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हृदयापासून, मला वाटतं या ठिकाणी उपस्थित प्रत्येक घरातली व्यक्ती आहे, सगळ्यांना वंदन करतो. झालेली सेवा श्री भगवान रामचंद्र चरणी समर्पित करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता या ठिकाणी वेळ झालेली आहे. सगळ्यांना विनंती आहे, आतमध्ये आरती होईल. आरती झाल्यानंतर इथं 1-2-5 मिनिटं जप होईल. कुणीही जाग्यावरून उठायचं नाही. आरती झाल्यानंतर आपण इथं जप करणार आहे. एक श्रीरामाचा जय जयकार होईल. त्याच्यानंतर सगळ्या इथं भोजनाची व्यवस्था आहे, त्यामुळं कोणी काही काळजी करायचं कारण नाही. 1 वाजल्याशिवाय कुणाला जेवण मिळणार. ही विनंती, कुणीही जागेवरून हलायचं नाही, ही सगळ्यांना विनंती आहे.